नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नीतल कलादर्पण. मी नीतल तुमचं स्वागत करत आहे. चला तर आज प्रेक्षकांनो, आजही मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी आयुर्वेदिक घरगुती उपाय. अगदी घरात असणाऱ्या वस्तूंपैकीच काही वस्तूंचा उपाय आहे हा. आणि जो उपाय मी सांगणार आहे तो अगदी सोपा तर आहेच, पण त्याचे बेनिफिट खूप मस्त आहेत. आणि सांगणार आहे तो खास आपण चेहऱ्यावर ग्लो कसा आणू शकतो किंवा आपल्या स्किन प्रॉब्लेमला दूर कसं ठेवू शकतो याबद्दल मी माहिती सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जो उपाय आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे टोमॅटो. टोमॅटो तर सगळ्यांनाच आवडतो आणि टोमॅटो प्रत्येकाच्या घरात अवेलेबलच असतो. आता टोमॅटोचा उपाय आपल्याला करायचा आहे. तर टोमॅटो आपल्याला पूर्ण काही लागणार नाही आहे, तर आपल्याला फक्त एक स्लाईस घ्यायची आहे. आणि आजच्या उपायामध्ये मी खास तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे ज्या अगदी सिक्रेट आहे. त्याचा जर यूज तुम्ही अगदी व्यवस्थित केला, कमीत कमी 10 दिवस जरी तुम्ही हा उपाय ट्राय केला तरी चेहऱ्यावर खूप सुंदर ग्लो येतो. तर या प्रकारे तुम्ही एक स्लाईस घेऊ शकता, अशी घेऊ शकता किंवा अशी घेतले तरी चालेल. तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे, सर्वप्रथम आपण घेणार आहे माझी फेवरेट हळद घेणार आहोत. आपण चिमूटभर हळद टाकणार आहोत, कारण हळद एक अशी गोष्ट आहे जिच्यात अँटीबॅक्टेरियल तत्व असतात, ज्यामुळे आपल्याला स्किनला जे काही इतर इन्फेक्शन जे काही प्रॉब्लेम्स असतात ते दूर होण्यासाठी मदत होते आणि आपली स्किन निरोगी राहते. यामध्ये त्या 2 गोष्टी मी सिक्रेट ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते. यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला थोडंसं मध तुम्ही कुठल्याही कंपनीचं घ्या. अगदी 1-2 ड्रॉप टाकायचे आहे आपल्याला. या प्रकारे आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर आपण यात घेणार आहोत रोज वॉटरचेही अगदी 1 ते 2 थेंब घ्यायचे आहे आपल्याला. या प्रकारे हे आपलं मिश्रण झालेलं आहे. हे आपल्याला डायरेक्ट आपल्या स्किनवर अप्लाय करायचं आहे. हे तुम्ही आपल्याला जिथे काळपट त्वचा आहे तिथेही यूज करू शकता आणि आपल्या पूर्ण चेहऱ्यालाही लावू शकता. याच्यात जे काही गुण आहे त्याच्यामुळे आपले जे काही एज साईन्स वगैरे आहेत तेही रिमूव्ह व्हायचं काम करत असतं. आणि कारण याच्यामध्ये टोमॅटो आहे. टोमॅटो आपले त्वचा टवटवीत ठेवण्याचं काम करते आणि अँटीबॅक्टेरियल तत्व हळदीमध्ये असल्यामुळे आपली स्किन निरोगी राहते. आणि जे काही हनी आहे, हनीमध्ये अँटी प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे आपले जे काही सुरकुत्या वय वाटण्याच्या खुणा आहेत त्याही कमी होण्याचं काम होतं. आणि त्यात गुलाबजल आहे, त्यामुळे आपली स्किन सॉफ्ट राहण्याचं काम होतं. म्हणजे 4ही प्रकारे आपल्याला बेनिफिट मिळतं. तर हे आपल्याला या प्रकारे घ्यायचं आहे. या प्रकारे आपल्याला ते सर्क्युलर मोशनमध्ये रफ करायचं आहे. अगदी 2 मिनिटं तरी मसाज तुम्हाला करायचे आहे चेहऱ्यावर. या प्रकारे तुम्ही लावून घेऊ शकता. अगदी जिथं तुमची काळपट त्वचा आहे, आपले हाताचे कोपरे म्हणा, मान बोला, कुठेही तुम्ही हे यूज करू शकता. या प्रकारे तुम्हाला ते घासून लावायचं आहे. या प्रकारे लावून झाल्यावर कमीत कमी तुम्हाला हे 15 ते 20 मिनटं तरी चेहऱ्यावर राहू द्यायचं आहे. आणि 15 ते 20 मिनटानंतर तुम्हाला आपली स्किन, जर तुम्ही हा उपाय हिवाळ्यात केला तर मी आवर्जून सांगते की हिवाळ्यात करताना नॉर्मल कोमट पाण्याने आपली स्किन स्वच्छ करायची आहे. आणि जर इतर वेळेस केला तर तुम्ही साध्या पाण्यानेही आपली स्किन स्वच्छ करू शकता. तर हा होता आपला साधा आणि सरळ उपाय तुम्ही नक्की करून बघा. कसा वाटला, काय वाटला, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि निरोगी त्वचेसाठी तुम्ही हा उपाय कमीत कमी, मी तर बोलते तुम्ही रोजही केला तरी काही हरकत नाही आहे, पण जर वेळ नसेल तर कमीत कमी 10 दिवस तरी कंटिन्यू तुम्ही हा उपाय करा. खूप छान रिझल्ट तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की लाईक आणि शेअर करून सांगा. आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. काही प्रश्न असल्यास, काही अजून कसले व्हिडिओ तुम्हाला आवडेल हे मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. स्वतःचीही काळजी घ्या आणि इतरांचीही काळजी घ्या. बाय बाय.